रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. 13 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गिरनारच्या दिशेने नाशिककडे जाणारे हुंदाई कार क्रमांक MH15HU 0710 या गाडीच्या काचा गंगापूर गाव जुना जकात नाका या ठिकाणी काही अज्ञात इसमांनी गाडी अडवून फोडल्या आणि चाकूने मार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणी फिर्यादी जय चंद्रकांत गजभिये यांनी या प्रकरणी गंगापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गंगापूर पोलिसांनी दखल घेतली असून गुन्हे शोध पथकाने त्या घटनास्थळी जाऊन शिताफीने चौकशी करून आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व त्यांच्या टीमने शोध मोहीम सुरू करत आरोपींना कोकणगाव दिंडोरी या ठिकाणाहून तात्काळ ताब्यात घेतले. त्यापैकी आरोपी अनिकेत उर्फ अंड्या शार्दूल, प्रतीक जाधव, विजय खोटरे, कपिल गांगुर्डे, रोहित वाडगे राहणार गंगापूर गाव यांना गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची 17 फेब्रुवारी रोजी गंगापूर परिसरातून धिंड काढण्यात आली. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, रवी मोहिते, मच्छिंद्र वागचौरे, सोनू खाडे, गोरख साळुंके थविल यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईने गंगापूर परिसरात गंगापूर पोलिसांचे आभार मानले जात आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक.